रोजमर्रा के कामों में हमेशा ही एक दूसरे से जुड़े और प्रशासकीय टीका टिप्पणी से चुटकियां लेने वाली प्रशासकीय संस्थाएं एक सामाजिक संदेश हेतु इकट्ठा आकर खेल के मैदान पर भी दिखाई दिए, जहां इसके आयोजन का मुख्य हेतु रास्ता सुरक्षा और पत्रकार दिन के उपलक्ष्य में आयोजित क्रिकेट मैच था। जिधर हमेशा ही रोजमर्रा के कामों में एक दूसरे के साथ जुड़े रहने वाले मनपा, सिडको, पुलिस, नगर सेवक और पत्रकार इन सभी का सहभाग काफी उत्साहवर्धक था, जहां खेल के मैदान पर भी हर कोई अपने हुनर से सभी को चौंका रहे थे। काल पत्रकार दिन होता, त्या अनुसरून त्या दिवसाला माध्यमातून आज इकडे फक्त पत्रकार आणि अधिकारी नाही तर लोकप्रतिनिधी नाही तर पोलीस प्रशासन, आरटीओ प्रशासन, सर्व सिडको प्रशासन या सर्वांनी मिळून एक मॅच आयोजित केली। मागच्या वेळेस आपल्या वर्धापन दिनाच्या वेळेस कार्यक्रम व्हायचे, पण त्यावेळेस मी येऊ शकलो नाही, तर आज ती माझी इच्छा ती पूर्ण झाली आणि अतिशय उत्साहाने आम्ही खेळलो। फ्रेंडशिप आणि या माध्यमातून आम्ही रोड सेफ्टी वीकचा जो संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे ऑन फील्ड ऑफ फील्ड सगळीकडे आता सर्व खेळमेळीचं वातावरण लोकांसाठी आपण काम करत आहोत। अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याची मधली जी काही दूरी वगैरे असेल ती अजून जवळ येऊ शकते आणि अजून एकत्र येऊन जे काही नवी मुंबईच्या विकासाला आपण हातभार लावायचा प्रयत्न करू शकतो आपण। इस मौके पर सुरक्षा सप्ताह का सामाजिक संदेश देते हुए क्रिकेट मैच के आयोजन पर खुशी जताई गई, जिसका स्वागत कई प्रशासकीय अधिकारियों ने किया। रोड सेफ्टी के लिए और पत्रकार दिवसाचा औचित्य साधून हे सामने भरवले गेले होते, तो सबने स्पोर्ट्समैन की स्पिरिट से खेला है, उसके लिए मैं उन सबको बधाई देता हूं। और अभी फाइनल होने वाला है, जो जीतेगा उसका बाद में उसके लिए उसको कांग्रेचुलेट करूंगा। रस्ता सुरक्षेचे संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया हे प्रभावी माध्यम आहे। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किंवा प्रिंट मीडिया या माध्यमाशिवाय रस्ता सुरक्षेचे संदेश लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचणं बाकीचे विभाग आहेत शासनाचे यांना कदापि शक्य होणार नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र आल्यामुळे एकमेकांमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे, सहकार्याची जी भूमिका आहे ही जास्त वृद्धिंगत होण्यास मदत झालेली आहे आणि काही जी वेगवेगळ्या विभागाशी निगडीत कामं असतात, पोलीस विभाग आहे, कॉर्पोरेशन आहे किंवा सिडको, आरटीओ आहे, पोलीस प्रशासन, या सगळ्या विभागांचे एकमेकाशी या ठिकाणी कोऑर्डिनेशन होण्यासाठी या मॅचेसच्या माध्यमातून खरोखरच भरीव काम झालेलं आहे। आता नेहमी स्ट्रेसफुल आमच्या जॉबमध्ये बऱ्याचदा असे रिलॅक्स मोमेंट्स फार कमी येतात आणि आज पत्रकार संघाने पत्रकार दिनानिमित्त ही जे टुर्नामेंट्स ठेवल्या आहे ही सर्वच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसाठी रुटीन कामातनं बाहेर निघून एक नवीन प्रकारे स्वतःला आणि स्वतःतले सुप्त गुण असतील, क्रीडा गुण असतील, थोडंसं फिजिकल फिटनेसचा अवेअरनेस, या सगळ्या गोष्टीमुळं निश्चितपणे हा जो इव्हेंट अरेंज केलेला आहे पत्रकार संघाने तो निश्चितच कौतुकास्पद आहे आणि एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं सर्व खात्यांतर्गत सर्व पत्रकार आणि सर्व अधिकाऱ्यांमध्ये। त्याचबरोबर रुटीन कामातनं बाहेर निघून एक रिफ्रेशिंग या गोष्टीचा निश्चितपणे फायदा होतो। जनरली बऱ्याचदा रिलेशन्स हे स्ट्रेसफुल असतात, परंतु इथे अतिशय मी 1.5 वर्ष झाले बघतो अतिशय चांगले रिलेशन सर्व पत्रकारांचे आणि अधिकाऱ्यांचे सर्व खात्याचे आहेत आणि या निमित्तानं जे लोक जमा झालेले आहेत सर्व नवीन विद्यार्थीसुद्धा मला इथं बरेचसे दिसतात। या निमित्तानं रस्ता सुरक्षेच्या रस्त्याच्या ड्रायव्हिंगच्या दरम्यान किंवा आपण चालत असताना काय काय काळजी घ्यायची सुद्धा एक अवेयरनेस या माध्यमातून सुरू आहे। इस समय सिडको और मनपा कर्मचारियों में आखिरी मुकाबला खेला गया, जिसमें बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए सिडको ने जीत हासिल की। गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे एकंदरीत नवी मुंबईच्या एकंदरीत ट्रॅफिकवर आणि या एकंदरीत जे काही घटना घडल्या याबद्दल वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिसाद लोकांनी व्यक्त केलेले आहेत। ज्या पद्धतीने पाम बीचवर जे काही 2-3 ॲक्सिडेंट झाले ते खरंच दुःखद होते आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून चांगला संदेश निदान या वाहतूक करणाऱ्या म्हणजे मोटर व्हेकलवर वाहतूक करणाऱ्यांसाठी तरी पोहोचावा हा उद्देश आहे आणि या माध्यमातून हा उद्देश निश्चितच सफल होईल असं वाटतं। आमची सिडकोची जी तरुण मंडळींची एक टीम आहे ही दरवेळी वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये सहभागी होत असते आणि मला वाटतं या वर्षाची म्हणजे 2013तली जरी ही पहिली टुर्नामेंट किंवा पहिला हे मॅच आम्ही जिंकलो असलो तरी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणत असतातच, रेग्युलर प्रॅक्टिस करतात आणि सातत्य त्यांच्या खेळण्यात त्याच्यामुळे हा विजय आहे। मी पहिल्यांदाच या सगळ्यांसोबत खेळलो, मला खूप आनंद आला आणि
ज्या पद्धतीने ते जिंकले ते खरंच त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी प्रथमतः सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो. त्यांनी रोड सेफ्टीच्या माध्यमातून हा या ठिकाणी म्हणजे सर्व सिडको, महानगरपालिका, RTO, पोलीस डिपार्टमेंट सर्वच विभागांना एकत्रित आणून हे मॅचचं आयोजन केलं. दिवसभर आम्ही याचा खरंच दुपारपासून कंटिन्युअसली मॅचेस होतात आणि याच्यातला मेन संदेश एकच आहे की ड्राईव्ह सेफली अँड रीच सेफली हा एक मेन संदेश आहे. तो पत्रकारांनी आपल्या या मॅचच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला. कैमरामैन सुशांत पवार के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट.